रोड विभागात होणारा डम्पिंग ग्राउंड, त्याचबरोबर रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत प्रश्नांसाठी आज पनवेलमधील नागरिकांचा पनवेल महानगरपालिकेवरती भव्य मोर्चा काढण्यात येतोय। माझ्याबरोबर बोलण्यासाठी करदाते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। सर, काय सांगाल, मोर्चा काढण्यात येतोय, काय नेमकं कारण आहे? खरं तर पनवेल महानगरपालिकेचा जो भ्रष्टाचारी कारभार आहे त्या कारभाराला कंटाळूनच आज सर्व सामाजिक संघटना या मोर्चात उतरलेले आहेत। त्याचं कारणच आहे की आज माझा जे रोडपाली गाव आहे त्या गावाला पाणी नाही, कळंबोली शहरात पाणी नाही, कामोठे शहरात पाणी नाही। खरं तर आज आपण पाहिलं तर विद्युत पुरवठा एवढा खंडित होतो की विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा तोटा होतोच होतो, परंतु माझी माता भगिनी जी कर्मचारी कामाला जाते तिथे स्वयंपाक वेळेवर बनवू शकत नाही, त्या रात्रभर जागावं लागतं। 3-3, 4-4 वेळा लाईट जातं। जो ड्रेनेज मधून जो पाणी येतो पिण्याचा पाणी, त्याला मलनिसरणचा वास मारतो, एवढा घाण गलिच्छ दर्जाचा पाणी येतो। लाईट नाही, पाणी नाही, मूळ गावाचा रस्ता तो बिल्डरांना देण्याचा घाट घातला आणि महानगरपालिकेने तो प्लॉट ताब्यात घेऊन त्याला कंपाऊंड टाकून सुद्धा बिल्डरच्या ताब्यात दिला, म्हणजे पोलिसांना घेऊन। म्हणजे खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल 2 या ठिकाणी सार्वजनिक कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड, जिथं आपला आदर्श आहेत, जिथं आम्ही गणेश घाट विसर्जन करतो, दुर्गा मातेचं विसर्जन करतो किंवा छठ पूजा करतो, अशा ठिकाणी तो डम्पिंग ग्राउंड आलेला आणि त्याला सोसायटी लागू एमपीसीबीचा ऍक्ट आहे की वसाहतीपासून किमान सहज असेल तर 10 किलोमीटर दूर पाहिजे आणि जर तुम्हाला सेग्रिगेशन केलं असेल तर 500 मीटर दूर पाहिजे। पनवेलकरांचा जो कर आहे तो एकतर पनवेलकर त्या कर भरतात, त्यांच्या कराचा पैसा केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि हे अधिकारी हेच मिळून खातात। आता काय पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जातात, प्रशासनाला किंवा सत्ताधाऱ्यांना काय इशारा देतो? प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की तो डम्पिंग ग्राउंड त्वरित बंद करावा। रोडपाली गावाला आणि कळंबोली शहर जे कामोठे शहर म्हणजे पनवेल महानगरपालिकेतल्या माणसाला पिण्याला पाणी द्यायला पाहिजे, तो पाणी योग्य पाहिजे आणि पाणी मिळत नाही पिण्याला, लाईट जाता कामा नाही। यानंतर खऱ्या अर्थाने जो आता आमच्याकडून जो कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला जो वाढवी दररोज 10 लाख पेक्षा अधिक पैसे दररोज पनवेलकरांचा तोटा होतो, तो तोटा थांबवा अशा प्रकारची आमची मागणी आहे। पनवेलकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा तो इशारा आहे, तो या ठिकाणी पनवेलमधील नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी दिलेला आहे। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, पनवेल।